भारतीय जनता पार्टीने आणि RSSने वारकरी संप्रदाय नासवण्यासाठी भारताच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे ती राजकीय आघाडी सुरू केली आणि तुषार भोसले नावाचा एक भोंदू वारकरी त्याच्यामध्ये अध्यक्ष केलेला आहे। हा तुषार भोसले आज पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या बद्दल अतिशय अश्लाघ्य पद्धतीने वक्तव्य करतोय, तोंडसुख घेतोय। खरं तर पवार साहेबांनी जे काही विधान केलं, जो लेख लिहिला तो त्यांनी वाचायला पाहिजे। पवार साहेब जे म्हणतात की वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी विचाराची लोक 60% आहेत, त्यातलाच हा तुषार भोसले आहे। मनुवादी विचाराचे अनेक लोक आहेत, हे पवार साहेबांनी अधोरेखित करून सांगितलं आणि ती वस्तुस्थिती आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही। तुषार भोसलेला माझा साधा सवाल आहे, अरे ज्ञानोबा तुकोबा असतील, संत चोखोबा असतील, सर्व संतांना छळणारे कोण होते? मुस्लिम होते का? मुस्लिमांनी संतांचा छळ केला का? तुकारामांच्या गाथा कुणी बुडवल्या? मुस्लिमांनी बुडवल्या का? ज्ञानोबांना आणि त्यांच्या भावंडांना त्यांच्या सगळ्या हयातीमध्ये जे काय हाल सोसावे लागले ते कुणी केले? चोखोबांना मंदिराच्या बाहेर कुणी रोखलं? सावतामाळींचा त्रास, सगळ्या संतांचा त्रास संत कबीरांचा असेल, सर्व संतांना जे काही छळलं गेलं, एकनाथ महाराजांपासून तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवण्यापर्यंत सगळ्या संतांना ते कुणी छळलं? मुस्लिमांनी नाही छळलं तुषार भोसले। ते छळणारे सगळे मनुवादी होते, प्रतिगामी विचाराचे होते, वैदिक परंपरेतले होते। आणि म्हणूनच संत नामदेव महाराजांनी सांगितलं, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म। एकनाथ महाराज म्हणाले, शास्त्रांचा शास्त्रार्थ, वेदांचा वेदार्थ, आमचा परमार्थ वेगळाची। याचा अर्थ कळतो का तुषार भोसले? त्यामुळे वारकरी संप्रदाय हा मनुवादी नाही, वारकरी संप्रदाय वैदिक परंपरेचा नाही। तो संतांनी जो काही विचार सांगितला तो मनुवाद्यांना, सनातनी लोकांना, प्रतिगामी विचाराच्या लोकांना निश्चितपणे अडचणीचा आहे, हे लक्षात ठेवा। तुषार भोसलेने उचलली जीभ लावली टाळ्याला आणि भारतीय जनता पार्टी RSSच्या मदतीने वारकरी संप्रदाय नासवण्यासाठी जे काही षडयंत्र गेल्या काही वर्षापासून सुरू केले त्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही ही सगळे रोखणार। संतांचा विचार, वारकरी संप्रदायांचा खराखोरा विचार आम्ही पुढे घेऊन जाणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।